विद्यार्थी मित्रांनो, आपण भूगोलाचा पाठ दुसरा पाहिला. पाठ दुसऱ्यामध्ये आपण भारत आणि ब्राझील या दोन देशाचे जगातील स्थान नेमकी कोणत्या खंडात आहे, पृथ्वीवर त्या कोणत्या दिशेस आहे हे पाहिले. या दोन्ही राष्ट्रांना कोणकोणत्या जलसीमा लाभलेल्या आहेत ते आपण पाहिलं. याशिवाय या दोन्ही राष्ट्रांमध्ये किती घटक राज्ये आहेत, या ठिकाणी असणारी शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे हेही आपण पाहिलं. आता त्यानंतर आपण पाठ तिसरा आज आपण पाहणार आहोत. पाठ तिसरा आहे प्राकृतिक रचना व जलप्रणाली. आपल्याला या पाठामध्ये भारत आणि ब्राझील या दोन देशांची प्राकृतिक रचना बघायची आहे. म्हणजे अंतर्गत भागामध्ये हे दोन्ही देश कशा प्रकारच्या भूरूपांनी नटलेले आहेत आणि या ठिकाणी वाहणाऱ्या जलवाहिन्या म्हणजे या देशातून वाहणाऱ्या प्रमुख नद्या कोणत्या प्रकारच्या आहेत हे आपल्याला या पाठामध्ये पाहायचे आहे. यासाठी आपल्याला तुमच्या पुस्तकात पान नंबर 14 आणि पान नंबर 15 या दोन्ही ठिकाणी दोन नकाशे दिलेले आहेत आणि हे जे दोन नकाशे आहेत हे भारत आणि ब्राझील या दोन देशांचे आहेत. आपल्याला पाठ पहिल्यामध्येच कळलेलं आहे की भारत आणि ब्राझीलचा नकाशा कोणत्या प्रकारचा आहे. हे दोन्ही नकाशे अभ्यासायचे आहेत, त्यांचं वाचन करायचे आहे आणि यातून आपल्याला ब्राझील देशाची आणि भारत देशाची प्राकृतिक रचना कशी आहे हे पाहायचं आहे. तर सर्वप्रथम तुमच्या पुस्तकातील पान नंबर 14 वरील भारताचा नकाशा पहा. हा भारत प्राकृतिक असा नकाशा आहे. तुम्ही जर या नकाशाचं वाचन केलं तर भारतातील प्राकृतिक रचना यामध्ये दाखवलेली आहे. याचं सूची जर तुम्ही पाहिली तर समुद्र सपाटीपासून 8,000 मीटर्स उंचीपेक्षा जास्त उंचीचा प्रदेश हा भारतामध्ये असल्याचं पाहायला मिळतं. समुद्र सपाटीलगतचा किंवा कमी उंचीचा जो भूप्रदेश आहे हा हिरव्या रंगाने दाखवलेला आहे नकाशामध्ये. त्यानंतर त्यापेक्षा जास्त उंचीचा प्रदेश हा नकाशामध्ये पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे आणि नकाशातील सर्वात जास्त उंचीचा प्रदेश हा जर तुम्ही पाहिला तर हा चॉकलेटी रंगाने किंवा तपकिरी रंगाने दाखवलेला आहे. जशी जशी एखाद्या प्रदेशाची उंची वाढत गेलेली आहे तसं तसं याचं मूल्य वाढत गेलेलं आहे. अगदी समुद्र सपाटीलगतचा प्रदेश हिरव्या रंगाने तो 0 ते 150 मीटर्सच्या दरम्यानचा आहे. त्यानंतर काही ठिकाणी 200 मीटर्स उंचीचा प्रदेश आहे. जो पठारी प्रदेश आहे हा 200 ते 600 मीटर्स उंचीने दाखवलेला आहे आणि हळूहळू जशी उंची वाढत जाईल तशा रंगछटा ह्या गडद झालेल्या आहेत आणि सगळ्यात जास्त उंचीचा प्रदेश हा साधारणतः स्लेट कलर किंवा दगडी कलरने तुम्हाला नकाशामध्ये दाखवलेला आहे. या सूचीचं वाचन केल्यानंतर आपल्याला हा नकाशा समजायला सोपा जाईल. आता तुम्ही जर संपूर्ण भारताच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास करायचा म्हटला तर तुमच्या लक्षात येईल की भारताच्या सगळ्यात वरच्या बाजूला भारतातील सगळ्यात जास्त उंचीचा प्रदेश आहे आणि याला हिमालय असं नाव दिलेलं आहे. एक सलग असा प्रदेश भारतात इतर कोणत्याही ठिकाणी नाही. हा जो हिमालय आहे हा हिमालय पर्वतरांग म्हणजे भारताची एक स्वतंत्र प्राकृतिक विभाग होतो. आपण उंचीनुसार आता भारतातील भूभागाचे विभाजन करूया तर हा सलग असा 6,000 मीटरपेक्षा जास्त उंचीचा प्रदेश आहे. म्हणून हा एक भारतातील स्वतंत्र असा प्राकृतिक विभाग आहे. त्यानंतर आपण खाली आल्यानंतर त्या प्राकृतिक विभागाच्या खाली आल्यानंतर तुम्हाला दिसेल की हिरव्या रंगाचा भारतीय महावाळवंट लिहिलेला आहे. त्यापासून हिरव्या रंगाचा भारताच्या पूर्वेपर्यंत एक भूप्रदेश येतो. हा जो भूप्रदेश आहे हा भूप्रदेशसुद्धा एक स्वतंत्र प्राकृतिक रचना आहे. याला नाव जर तुम्ही पाहिलं तर उत्तरेकडील मैदानी प्रदेश. उत्तरेकडील मैदानी प्रदेश हा भारताचा स्वतंत्र असा प्राकृतिक विभाग आहे. या ठिकाणी आपल्याला जास्त उंचीचा प्रदेश दिसून येत नाही. उत्तरेकडील मैदानी प्रदेश
जेवढी एखाद्या प्रदेशाची उंची कमी असते तेवढा तो प्रदेश विकासाच्या दृष्टीने चांगला असतो किंवा अशा भागामध्ये शेती, कारखाने यांचा विकास जलद गतीने होतो. त्यानंतर त्याच्याही खाली आपण आलो तर आपल्याला पिवळ्या रंगाचा भाग दिसतो. काही ठिकाणी उंच पर्वतीय प्रदेश त्या पिवळ्या रंगामध्ये दिसतात. आपल्याला पिवळ्या रंगाचा भाग दिसतो. हाही भाग बऱ्याच प्रमाणात सलग आहे. 2 भागामध्ये हा विभागला गेलेला आहे. तर हा जो भाग आहे हा भारताचा 3रा प्राकृतिक विभाग येतो. पिवळ्या रंगाचा प्रदेश हा भारताचा स्वतंत्र 3रा प्राकृतिक विभाग आहे आणि याला दख्खनचे पठार या नावाने ओळखलं जातं. द्वीपकल्पीय प्रदेश किंवा दख्खनचे पठार याला म्हणतात. दख्खनच्या पठाराला द्वीपकल्प असं का म्हटलं जातं तर द्वीपकल्प प्रदेश कशाला म्हणायचं, ज्या प्रदेशाच्या 3 बाजूस पाणी आणि एका बाजूस जमीन असते त्या प्रदेशाला द्वीपकल्प म्हणतात. हा जो दख्खनचा पठाराचा प्रदेश आहे याच्या एका बाजूला अरबी समुद्र आहे, एका बाजूला बंगालचा उपसागर आहे, एका बाजूला हिंदी महासागर आहे आणि याच्या वरच्या बाजूला उत्तरेकडील मैदानी प्रदेश किंवा उत्तर भारताचा भाग येतो. म्हणून या द्वीपकल्पीय प्रदेशाला 3 बाजूंनी जलसीमा लाभलेल्या असतात आणि एका बाजूला भूसीमा लाभलेली असते. भारताची दक्षिणेकडील भाग असा आहे म्हणून याला दख्खनच्या पठाराला द्वीपकल्प असं म्हणतात. त्यानंतर तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर या द्वीपकल्पाच्या कडेनी अरबी समुद्रालगत आणि बंगालच्या उपसागरालगत तुम्हाला हिरवा भाग दिसतो. हा जो भाग तुम्ही नीट पाहिला तर हा उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाशी संलग्न नाही. हा वेगळा प्राकृतिक विभाग येतो. याला किनारी मैदानी प्रदेश असं म्हणतात. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर यांच्याशी संलग्न असणारा आणि द्वीपकल्पालगत असणारा हा स्वतंत्र प्राकृतिक विभाग आहे. याला किनारी मैदानी प्रदेश असं म्हणतात. त्यानंतर भारताच्या अधिपत्याखाली असणारे, भारत राष्ट्रामध्ये समाविष्ट होणारे पण भारताच्या मुख्य भूमीपासून लांब असणारे अंदमान निकोबार बेट आणि लक्षद्वीप बेट हेही भारताचाच एक भाग म्हणून ओळखले जातात. आता तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर हा जो द्वीपकल्पीय प्रदेश आहे आपला, या द्वीपकल्पीय प्रदेशाच्या पश्चिम बाजूला सह्याद्रीची पर्वतरांग येते आणि याच्या पूर्व बाजूला पूर्व घाट येतो. हा जो पूर्व घाट आहे, हे जे आपल्याला पर्वतीय प्रदेश दिसत आहेत तपकिरी रंगाचे, हे एक संलग्न नाहीत. जसा एक संलग्न भाग सह्याद्रीचा आहे किंवा याला पश्चिम घाट म्हटलं जातं, याला सह्याद्री पर्वतरांग म्हटलं जातं, तशी हा भाग एक संलग्न नाही. हा तुटक टेकड्यांचा बनलेला आहे. कुठेही आपल्याला या ठिकाणी एक संलग्न अशी पर्वतरांग दिसून येत नाही. याला पूर्व घाट म्हणायचं आणि पश्चिमेकडे पश्चिम घाट आहे. आता आपण या पाठाखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे या नकाशामध्ये शोधूयात. प्रश्न पहिला काय आहे बघा. भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेला भाग कोणत्या दिशेस आहे. आता 6000 मीटर्सपेक्षा जास्त उंची म्हणजे तपकिरी रंग कोणत्या दिशेस आहे जास्त. एक संलग्न तपकिरी रंग भारताच्या उत्तर दिशेस आहे. म्हणजे 6000 मीटर्सपेक्षा जास्त उंची असलेला भाग भारताच्या उत्तर दिशेस आहे. आता काही ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी 8000 मीटर्सपेक्षा जास्त उंचीची शिखरं
या हिमालय पर्वतरांगेमध्ये आहे. नंगा पर्वत 8,126 मीटर्स उंचीचा आहे. K2 8,681 मीटर्स उंचीचा आहे. या ज्या पर्वतरांगा आहेत यापैकी K2 काराकोरम पर्वतरांगेतील K2 हे जे शिखर आहे हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचं उंच शिखर आहे. जगातील सर्वात जास्त उंचीचं शिखर माउंट एव्हरेस्ट नेपाळ हिमालयामध्ये येते आणि भारतामध्ये K2 8,681 मीटर्स उंचीचं हे दुसऱ्या नंबरचं शिखर आहे. हे भारतातील 1 नंबर आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे. आता आपण दुसरा प्रश्न बघूयात. द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधा. ती कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते? आता प्रश्न नीट बघा. आपल्याला फक्त द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधायची. द्वीपकल्प कशाला म्हणायचा तर दख्खनच्या पठाराला. म्हणजे हा जो पिवळ्या रंगाचा भाग आहे या पिवळ्या रंगाच्या भागामध्ये पूर्णतः दक्षिणेकडे वाहणारी नदी आपल्याला शोधायची आहे. आता ही नदी कुठं आहे बघा. पूर्णतः दक्षिणेकडे वाहणारी आणि द्वीपकल्पावरील नदी. आपण जर शोधलं तर आपल्याला ही नदी द्वीपकल्पावरील बघा या नदीचा उगम या छोट्याशा पर्वतरांगेतून झालेला आहे आणि ही नदी दक्षिणेकडे वाहत येऊन गोदावरी नदीस मिळते. पण आता ही नदी कोणती आहे? या ठिकाणी नदीचं नाव दिलेलं नाही. ही नदी कोणती आहे हे आपल्याला माहीत नाही. फक्त या नदीची दिशा दक्षिण आहे हे आपल्या लक्षात आलं. ही गोदावरी नदीला येऊन मिळते. मग आपण काय करायचं तर याच पुस्तकामध्ये तुम्हाला जलवाहिनी भारतातील प्रमुख जलवाहिन्या दाखवलेल्या आहेत. त्या नकाशामध्ये आपण त्या नदीचं नाव शोधायचं. इंद्रावती आणि गोदावरी जवळ असणारी प्राणहिता ही जी नदी आहे ही नदी पूर्णपणे दक्षिण वाहिनी आहे. या ठिकाणी बाणांच्या साहाय्यानं नद्यांच्या दिशा दाखवलेल्या आहेत. तर द्वीपकल्पावर पुन्हा अशी कोणतीही नदी आपल्याला दिसत नाही की जी दक्षिणेकडे वाहते. म्हणून प्राणहिता ही जी नदी आहे ही नदी पूर्णतः दक्षिणेकडे वाहणारी गोदावरीच्या खोऱ्यात असणारी नदी आहे. पुन्हा आपल्या नकाशाकडे जाऊयात. आता गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेस आहे? आता नकाशाचं निरीक्षण करा. 0 ते 150 हा सगळ्यात कमी उंचीचा भाग आहे. नकाशात आपल्याला उत्तरेकडील मैदानी प्रदेशाचा उतार विचारलेला आहे. प्रश्न आहे गडद हिरव्या रंगाने दाखवलेल्या उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेस आहे? आता या भागातील उंची आणि ह्या भागातील उंची याची जर तुलना केली तर आपल्या लक्षात येईल की काही ठिकाणी 0 ते 150 आणि काही ठिकाणी 150 ते 200 मिलीमीटर्स उंचीचा प्रदेश आहे. तर हा जो भाग आहे भारतीय महावाळवंटाचा याची उंची जास्त आहे आणि पश्चिमेकडून पूर्वेकडे येत असताना या प्रदेशाची उंची कमी झालेली आहे. म्हणजेच गडद हिरव्या रंगाने दाखवलेल्या उत्तरेकडील भूमीचा उतार हा पूर्व दिशेस आहे. पुढचा प्रश्न बघा. अरवली पर्वत व छोटा नागपूरचे पठार. अरवली पर्वत व छोटा नागपूरचे पठार यांच्या दरम्यान असलेल्या पठारांची यादी करा. आता अरवली पर्वतरांग या ठिकाणी आहे आणि छोटा नागपूरचे पठार हे या ठिकाणी आहे. हे छोटा नागपूरचे पठार आहे.
आणि या ठिकाणी अरवली पर्वतरांग आहे. आता यांच्या दरम्यान येणाऱ्या पठारांची यादी करायची. तर मेवाडचे पठार, माळव्याचे पठार, बुंदेलखंड पठार, बाघेलखंड पठार. हे छोटा नागपूर ते अरवली पर्वत यांच्या दरम्यान येणारे पठारी प्रदेश आहेत. मेवाडचे पठार, माळव्याचे पठार, बुंदेलखंड पठार आणि बाघेलखंड पठार असे एकूण 4 पठार हे अरवली पर्वत आणि छोटा नागपूरचे पठार यांच्या दरम्यान येतात. आता यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. पूर्व घाटातील शिखरांची नावे सांगा. आता पूर्व घाट मगाशीच तुम्हाला सांगितले की एक संलग्न नसणारा परंतु द्वीपकल्पाच्या पूर्वेस असलेल्या या पर्वतीय प्रदेशाला पूर्व घाट असं म्हणतात. यामध्ये महेंद्रगिरी, मलयगिरी हे एक शिखर आहे. याची उंची 1187 मीटर्स एवढी आहे. मलयगिरी आणि या ठिकाणी महेंद्रगिरी हे 690 मीटर्स उंचीचं शिखर आहे. महेंद्रगिरी आणि मलयगिरी ह्या 2 शिखरांची उंची या ठिकाणी दिलेली आहे. पूर्व घाटाच्या मध्ये असणारी ही शिखरे आहेत. आता यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूयात. पुढचा प्रश्न काय आहे तुमच्या पुस्तकात बघा. ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशांची सीमा कोणत्या पर्वतीय भागांनी अंकित आहे. आता आपल्याला नकाशामध्ये ब्रह्मपुत्रा नदी पाहायची आहे. आपल्याला माहिती ब्रह्मपुत्रा नदी हिमालय पर्वताजवळून वाहते. ही आहे ब्रह्मपुत्रा नदी. आता या ठिकाणी हिमालयाचा पूर्वेकडील भाग येतो. हिमालयाचा हा भाग आहे म्हणजे पूर्व हिमालयाने ब्रह्मपुत्रा नदीच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा अंकित केलेली आहे. हा ब्रह्मपुत्रेचा मैदानी प्रदेश जो हिरव्या रंगाने दिसतो तो आणि त्याच्या कडेला हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत. म्हणून या पर्वतरांगांनी हा भाग अंकित केलेला आहे, सीमित केलेला आहे. आता पुढचा प्रश्न बघूयात. निलगिरी पर्वताचे सापेक्ष स्थान सांगा. पुढचा प्रश्न आहे निलगिरी पर्वताचे सापेक्ष स्थान सांगा. निलगिरी पर्वत या ठिकाणी निलगिरी पर्वत आहे. आता हा जो पर्वत आहे आपण जर इकडून पाहिलं पश्चिम घाट येतो आणि इकडून पाहिलं तर पूर्व घाट होतो. ज्या ठिकाणी पश्चिम घाट आणि पूर्व घाट एकत्र येतात म्हणजे ज्या प्रदेशामध्ये या दोन्ही पर्वतांचं एकत्रीकरण होतं, ज्या ठिकाणी विलिनीकरण होतं, एकमेकांमध्ये पश्चिम घाट आणि पूर्व घाट मिसळले जातात त्या ठिकाणची पर्वतरांग ही निलगिरी पर्वत म्हणून ओळखली जाते. त्या ठिकाणी हा निलगिरी पर्वत आहे. या बाजूला पश्चिम घाट आहे, या बाजूला पूर्व घाट आहे. पश्चिम घाट आणि पूर्व घाट यांच्या विलिनीकरणाच्या ठिकाणी, एकत्र येण्याच्या ठिकाणी निलगिरी पर्वतरांग आहे. आता पुढचा प्रश्न बघूयात. सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने वाढत जाते. आता सह्याद्री पर्वत म्हणजे पश्चिम घाट. पश्चिम घाट तुम्ही जर वर पाहिला तर वरच्यापेक्षा खाली याचा विस्तार हा आपल्याला जास्त दिसून येतो. म्हणून या प्रदेशामध्ये सह्याद्री पर्वताची उंची वाढत जाते. म्हणजेच सह्याद्री पर्वताची उंची ही
उत्तरेकडून दक्षिणेकडे वाढत गेलेली आहे. पुढचा प्रश्न बघूयात. विंध्य पर्वत कोणत्या नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे? आपल्याला विंध्य पर्वतरांग बघायची. अरोली पर्वताजवळच विंध्य पर्वतरांग आहे. आता हा जो विंध्य पर्वत आहे याच्या दक्षिण बाजूला नर्मदा नदीचं खोरं आपल्याला दिसतंय. या ठिकाणी नर्मदा नदी आहे. सातपुडा आणि विंध्यच्या दरम्यान नर्मदा नदी आहे. आणि याच्या वरच्या बाजूला, विंध्य पर्वताच्या वरच्या बाजूला गंगा नदीचं खोरं येतं. या ठिकाणी गंगा नदीचं खोरं आहे. गंगा नदीला मिळणाऱ्या सगळ्या उपनद्या या भागातून वाहतात. म्हणजेच विंध्य पर्वतरांग ही नर्मदा नदी आणि गंगा नदी या दोन नद्यांच्या खोऱ्यांचा जलविभाजक म्हणून ओळखला जातो. या भागातून वाहणाऱ्या काही नद्या, विंध्य पर्वतातून उगम पावणाऱ्या काही नद्या नर्मदा नदीला येऊन मिळतात, तर काही नद्या या पुढं चंबळ, पेटवा या नद्यांना जाऊन मिळतात. अशा प्रकारे आपण भारताच्या प्राकृतिक विभागाचा अभ्यास केला. भारताचे एकूण 5 प्राकृतिक विभाग पडतात. हिमालय पर्वतरांग, उत्तरेकडील मैदानी प्रदेश, दख्खनचे पठार किंवा द्वीपकल्पीय प्रदेश, किनारी मैदानी प्रदेश आणि भारतीय बेटांचा भाग, असे एकूण भारताचे 5 प्राकृतिक विभाग आपल्याला यामध्ये दिसले. याशिवाय या नकाशामध्ये आपण वेगळ्या पठारी प्रदेशांचा अभ्यास केला. दख्खनचा पठारी प्रदेशावरती महाराष्ट्र पठार आहे, कर्नाटकचे पठार आहे, तेलंगणचे पठार आहे. द्वीपकल्पाच्या उत्तरेकडे माळवा, बुंदेलखंड, बागेलखंड, मेवाड हे पठारी प्रदेश आहेत. यानंतर आपण ब्राझील या देशाच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास करूयात. ब्राझील हा देश जर तुम्ही पाहिला प्राकृतिक रचने, तर तुम्हाला या देशामध्ये जास्तीत जास्त रंग हा हिरवा दिसतो आणि पिवळा रंग कमी दिसतो, तर चॉकलेटी रंग हा त्याहीपेक्षा कमी आहे. वरील नकाशाचा अभ्यास करत असताना तुमच्या लक्षात असेल की नकाशामध्ये हिरवा रंग हा कमी उंचीचा प्रदेश दाखवतो, तर नकाशामध्ये गडद तपकिरी रंग हा जास्त उंचीचा प्रदेश दाखवतो. तुमच्या लक्षात येईल की ब्राझीलमध्ये पर्वतीय प्रदेशांचं प्रमाण अतिशय कमी आहे. आपल्याला पर्वतीय प्रदेश थोड्याफार प्रमाणामध्ये ब्राझीलच्या नैऋत्य भागामध्ये दिसून येतात. दक्षिण आणि नैऋत्य भागामध्ये थोडेफार प्रमाणात ब्राझीलमध्ये पर्वतीय प्रदेश आहेत. त्यानंतर ब्राझीलच्या सूचीमध्ये जर आपण पाहिलं तर दलदली प्रदेश दाखवलेला आहे. ब्राझीलमध्ये दलदलीचा प्रदेश जास्त आहे. तुम्ही जर संपूर्ण नकाशाचा अभ्यास केला तर तुमच्यात ही गोष्ट लक्षात येईल. त्यानंतर काही प्रदेश 2000 मीटर्सपेक्षा कमी उंचीचा आहे, तो अटलांटिक महासागरामध्ये येतो, हेही तुमच्या लक्षात येईल. काही ठिकाणी 2000 ते 200 मीटर्स उंचीचा प्रदेश आहे. अटलांटिक महासागर आणि ब्राझील या दोन्हींच्या जवळ असणारा प्रदेश हा 0 ते 200 मीटर्स उंचीचा भाग आहे. तुम्ही नकाशात बघा 0 ते 200 मीटर्स उंचीचा भाग कोणत्या रंगाने दाखवला आहे आणि अटलांटिक महासागरामध्ये ब्राझील लगत हा प्रदेश येतो. याला भूखंड मंचाचा प्रदेश असंही म्हणतात. त्यानंतर मुख्य भूमीमध्ये असणारा ब्राझीलच्या उंचीचा प्रदेश सुरू होतो. या ठिकाणी 0 ते 200, 200 ते 500, 500 ते 1000 आणि 1000पेक्षा जास्त मीटर्स उंचीचा प्रदेश ब्राझीलमध्ये आहे. उंचीची तुलना जर भारताबरोबर केली ब्राझीलच्या नकाशाची आणि भारताच्या नकाशाची, तर तुमच्या लक्षात येईल की ब्राझीलमध्ये अतिशय कमी उंचीचे क्षेत्र हे सगळ्यात जास्त उंचीचं क्षेत्र आहे. ब्राझीलमध्ये भारतामध्ये जे सगळ्यात कमी उंचीचं असेल, हिमालय पर्वतरांग जर आपण भारताची पाहिली तर हिमालय पर्वतरांग भारताची जवळजवळ 6000 मीटर्सपेक्षा जास्त उंचीची आहे. या उलट ब्राझीलमध्ये जास्त उंचीचा प्रदेश हा फक्त 1000 मीटर्स किंवा त्यापेक्षा थोडा जास्त आहे. ब्राझीलमध्ये मैदानी प्रदेशाचं प्रमाण जास्त असल्याचं आपल्या लक्षात येईल. आता या नकाशावरून आपण काही प्रश्नांची उत्तरं शोधूयात. बघा,
प्रश्न पहिला काय आहे? ॲमेझॉनचे खोरे कोणत्या दोन उच्चभूमींच्या दरम्यान आहे? तर ब्राझीलमधील ॲमेझॉन नदी ही या ठिकाणी आहे. ॲमेझॉनचे खोरे याच्या वरच्या बाजूला आपल्याला गियानाची उच्चभूमी दिसते आणि याच्या खालच्या बाजूला आपल्याला ब्राझीलची उच्चभूमी दिसते. म्हणजेच ॲमेझॉन नदीचे खोरे गियाना आणि ब्राझील या दोन उच्चभूमींच्या दरम्यान आहे. पुढचा प्रश्न काय आहे बघा. 500 ते 1000 मीटर उंची असलेल्या प्रदेशाचे निरीक्षण करा. पिवळ्या रंगाने दाखवलेले या भूमीच्या विस्ताराचे दिशांच्या संदर्भात वर्णन करा. आता 500 ते 1000 मीटर्स हा आहे पिवळ्या रंगाचा भाग. 500 ते 1000 मीटर्सच्या उंचीचा हा ब्राझीलमधील पठारी प्रदेश आहे. हा जो प्रदेश आहे या प्रदेशाचा विस्तार जर आपण पाहिला तर या प्रदेशाचा विस्तार ब्राझीलच्या नैऋत्येकडून आणि ईशान्येकडून जास्त झालेला दिसून येतो. बघा, नैऋत्येकडून ईशान्येकडे याचा विस्तार झालेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे या भूमीच्या विस्ताराचा जास्तीत जास्त प्रदेश हा नैऋत्य आणि ईशान्य भागामध्ये असलेला दिसून येईल. ब्राझीलच्या नैऋत्य आणि ईशान्य प्रदेशामध्ये पठारी प्रदेशाचा विस्तार झालेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूयात. ॲमेझॉनच्या खोऱ्याशिवाय इतरत्र 200 मीटरपेक्षा कमी उंची असलेला भूप्रदेश कोठे आहे? तर ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील 200 मीटर्सपेक्षा कमी उंचीचा प्रदेश बघा. हा गडद हिरवा रंग हा नकाशामध्ये आणखी कोणकोणत्या ठिकाणी दिसतो? तर हा गडद हिरवा रंग पॅराग्वे नदीच्या खोऱ्यात आणि पंपास या ठिकाणी दिसतो. पंपास आणि पॅराग्वे नदी या दोन ठिकाणी आपल्याला ब्राझीलच्या ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याप्रमाणे कमी उंचीचा प्रदेश पाहायला मिळतो. या भागातही उंची 200 मीटर्सपेक्षा कमी आहे. आता पुढचा प्रश्न बघा. 200 ते 500 मीटर उंची असलेल्या व ज्यातून ॲमेझॉनच्या अनेक उपनद्या वाहत आहेत अशा पठारी भागाचे वर्णन तुमच्या शब्दात करा. आता नकाशामध्ये 200 मीटर्सपेक्षा कमी उंचीचा प्रदेश म्हणजे हा आणि 500 मीटर ॲमेझॉन नदीचं खोरं असं ज्या ठिकाणी लिहिलेलं आहे हा 200 मीटर्स किंवा त्याहीपेक्षा कमी उंचीचा प्रदेश आहे. आणि 500 ते 1000 म्हणजे हा पिवळा ब्राझीलच्या उच्चभूमीचा प्रदेश. या दोन्हींच्या दरम्यान येणारा प्रदेश हा जो प्रदेश आहे याची उंची साधारणतः 200 ते 500 मीटर्स एवढी आहे. आणि हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये ॲमेझॉन नदीला मिळणाऱ्या किंवा ब्राझीलच्या उच्चभूमीकडे वाहणाऱ्या उपनद्या दिसतात. यातील झिंगू नदी ही प्रमुख नदी आहे. याही प्रदेशामध्ये काही ठिकाणी आपल्याला 500 ते 1000 मीटर्स म्हणजे थोड्याफार प्रमाणात पठारी प्रदेश पाहायला मिळतो. परंतु हा विस्तीर्ण प्रदेश 200 ते 500 मीटर्स उंची आहे. यातून अनेक नद्या वाहतात. या ॲमेझॉनच्या उपनद्या आहेत. ॲमेझॉनच्या नदीला जाऊन मिळतात कारण या भागाची उंची हळूहळू उत्तरेकडे कमी होत जाते. म्हणजे या नद्या उत्तरेकडे वाहत जातात आणि पुढं या ॲमेझॉनच्या उपनद्या म्हणून ओळखल्या जातात. अशा प्रकारे आपण भारत आणि ब्राझील या दोन देशांची प्राकृतिक रचना पाहिलेली आहे. प्राकृतिक रचनेनुसार ब्राझीलचे जर भाग पाडले तर ब्राझीलची उच्चभूमी हा एक भाग स्वतंत्र प्राकृतिक विभाग होईल. त्यानंतर आपल्याला लक्षात येईल की हा जो भाग आहे ब्राझीलच्या उच्चभूमीवर हा सलग असा एखाद्या कड्यासारखा पर्वतीय प्रदेश आहे. याची उंची जास्त आहे. याला अजस्त्र कडा असं म्हटलं जातं.
हा ब्राझीलचा एक स्वतंत्र लहान प्राकृतिक विभाग होऊ शकतो. त्यानंतर ब्राझीलचा किनारी प्रदेश, ब्राझीलची उच्चभूमी आणि अटलांटिक महासागर यांच्यालगत पुन्हा आपल्याला उंची कमी झालेली दिसते. हा भाग किनारी प्रदेश म्हणून ओळखला जातो. हा स्वतंत्र प्राकृतिक विभाग होईल. त्यानंतर ब्राझीलचा मैदानी प्रदेश, ॲमेझॉन नदीचे खोरे हा ब्राझीलचा सगळ्यात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आहे. हा एक स्वतंत्र प्राकृतिक विभाग आहे. आणि त्यानंतर ब्राझीलमध्ये येणाऱ्या बेटांचा समूह तुम्ही जर पाहिलं तर मोराझा बेट किंवा ब्राझीलमधील बेट हा स्वतंत्र प्राकृतिक विभाग म्हणून ओळखला जातो. मुख्य भूमीपासून लांब असणाऱ्या बेटांचा हा समूह आहे. तर अशा प्रकारे ब्राझीलची उच्चभूमी, अजस्त्रकडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह म्हणजे बेटांचा भाग असे एकूण 5 प्राकृतिक विभाग पडतात. या भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांच्या प्राकृतिक विभागांचा अभ्यास आपण पुढील तासाला करणार आहोत.